आजही 99% नाटकांच्या जाहिराती आम्ही करतो, विवाह पब्लिसिटी. हो. तर आमचे बरेच पैसे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे बुडवले. आणि तर मी नेहमी असं म्हणते की त्या काळामध्ये जे आमचे पैसे बुडाले ते जर का मिळाले असते ना तर आम्ही मलबारीला राहिला असतो. आताचे एक पत्रकार आहेत सिनेमावरती लिहिणारे, त्यांना एखाद्या पार्टीमध्ये जाऊन एखाद्या कलाकारावर सेल्फी काढण्यामध्ये इंटरेस्ट असतो. बाकी त्याला त्याचं बॅकग्राऊंड माहिती नसतं. म्हणजे मला असं 2-3 कलाकारांनी सांगितलं की अरे ते आमच्याकडे आले याला मुलाखतीला, तर जरा तुम्हीच सांगा ना तुमची माहिती, जरा बॅकग्राऊंड. आपल्याकडे लेखक आहे ना तो बसून लिहितो म्हणून त्याला 10% देतात. मी पब्लिकेशनच्या संदर्भात म्हटलं होतं. आणि जो बुक सेलर असतो, जो पुस्तकं विकतो, तो उभ्याने विकतो म्हणून त्याला 40% देतात. आता हे पुस्तक प्रकाशनाबद्दल तू बोललीस तर मला त्याच्याबद्दल एक बोलायचंय. तू इतकी पुस्तकं लिहिलीस तर प्रत्येक वेळेला तुझ्या पुस्तकाच्या रिलीजसाठी राजसाहेबांनाच का बोलवलं जातं? नमस्कार मित्रांनो, शुक्रवार संध्याकाळी 7ची वेळ म्हणजे अमृता फिल्मच्या 1on1 मध्ये नवनवीन माझ्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची वेळ. आज आपल्याकडे आलेली आहे एक लेखिका. कुठलीही कलाकृती करायची म्हटलं, मग ते नाटक असो, सिनेमा असो, कुठलंही असो, एकांकिका असो, जो मुख्य कणा असतो तो लेखकाचा. लेखकाने जर उत्कृष्ट लिहिलं असेल तर ती कलाकृती ही उत्तम होतेच होते. तर आज आपल्याकडे एक लेखिका आलेली आहे, ती म्हणजे अनिता पाध्ये. नमस्कार अनिता. नमस्कार. तर सगळ्यांना आता आश्चर्य वाटलं असेल की चित्रपट आणि लेखिका खूप जवळचा संबंध आहे. आणि तू फक्त चित्रपटाच्या संदर्भातलंच लिहिलेलं नाहीयेस, तर अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेस, त्यांना फार जवळून बघितलेस, त्यांच्याशी तुझी पुस्तकं लिहिण्यापूर्वी तुझा खूप अभ्यास आहे. आता आपण या सगळ्याविषयी गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी माझे काही स्पॉन्सर आहेत, त्यांनी तुझ्यासाठी गिफ्ट्स पाठवले आहेत, त्या मी तुला देते. डॉक्टर G.D. फोर्ड यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेजही आहे आयुर्वेदाचं. तर त्यांनी तुझ्यासाठी हे सगळे आयुर्वेदाचे प्रोडक्ट पाठवलेले आहे. हर्बल टी पासून सर्व आहे. त्याच्यानंतर डॉक्टर शिवानी मयेकर जे हे डेंटल प्रॉडक्ट आहेत ते दिले आहेत. आणि तुला 1 वर्षासाठी डेंटल चेकअप फ्री आहे. दातांचं क्लिनिंग, स्केलिंग हे सर्व एक ट्रीटमेंट तुला फ्री आहे. हे सिरो नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे हे प्रोडक्ट अमेरिकेत ह्या एका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार आहे. या कंपनीने इथे आणून अनालिसिस केलंय आणि हे प्रोडक्ट आता इंडियात बनतात. आणि हे सगळे Amazon वरती उपलब्ध आहेत. जवळजवळ 250 ते 300 प्रॉडक्ट या कंपनीचे सिरो म्हणून. एक पल्लवी प्रधान, डॉक्टर पल्लवी प्रधान म्हणून माझी मैत्रीण आहे, ती पण आयुर्वेदाची डॉक्टर आहे. तर ती फेशियल करते. त्या एका फेशियलची किंमत 5000 आहे. ते एक फेशियल तुला तिने फ्री दिले, नंबर वगैरे सर्व दिलेला आहे. आणि नेक्स्ट फेशियलसाठी मग ती 20%, 10% जे असेल त्याच्याप्रमाणे तिचा नंबर आहे. आणि ही एक लंडनची लिपस्टिक आहे. निरगुडकर फार्मतर्फे ह्या गुळपोळ्या दिलेल्या आहेत. हे पण सगळं ऑर्गॅनिक असतं त्यांच्या फार्मचं. तर तिने ह्या तुझ्यासाठी दिले. मी सर्व स्पॉन्सर जे आहे त्यांचे धन्यवाद करते. आणि अमृताताई, आज बरेच वर्षांनी म्हणजे आपण भेटतो, तुमच्या लक्षात नसेल परंतु माझं एक पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं होतं त्यावेळेला तुम्ही दूरदर्शनवरती बातम्या देत असत. आणि त्यातला जो एक 5 मिनिटाचा सेगमेंट असायचा मुलाखतीचा, रात्रीच्या मला वाटतं 9-9:30च्या बातम्यांमधला, त्यावेळेला तुम्ही माझी मुलाखत घेतली होती. आणि आज अनेक वर्षांनी पुन्हा तुम्ही ओळखलं नाही असं होणारच नाही. तुला ओळखलं नाही असं कसं होईल? आज तू आलीस ना, मला खूप आनंद झालेला आहे. कित्येक वर्षानंतर राजा आपण भेटतो आहोत. तर मला तुझे सगळे अनुभव माझ्या सगळ्या फ्रेंड्सने ऐकावेत असे वाटतात. अमेझिंग आहे. इतकं ती या क्षेत्रात वावरली आणि तिच्याकडून खूप गोष्टी ऐकण्यासारख्या आहेत. नक्कीच तुम्हाला त्या गप्पा ऐकायला आवडतील. तर मी तुझ्या कॉलेज जीवनापासून सुरू करतेस. तू आधीच ठरवलं होतं का की पत्रकारिता या क्षेत्रात मी जाणार आहे? हो, मी कॉलेजमध्ये असतानाच लिखाण करायला सुरुवात केली होती. म्हणजे मला वाटतं SY ला वगैरे. आणि शाळा कॉलेजमध्ये असताना मी कविता लिहित असे. मात्र त्या कविता अशा होत्या की
असं नाहीये की मला काही कवयित्री व्हायचं आहे किंवा माझी पुस्तकं त्याच्यामध्ये यावीत. तर ते स्वतःसाठी त्या कविता असायच्या की स्वतःच्या समाधानासाठी. आणि मग मी कॉलेजमध्ये असताना लिखाण सुरू केलं होतं. तेव्हा चित्रानंद नावाचं एक सिने मासिक होतं इसाक मुजावरांचं. तर मुजावर भाई आमच्याकडे यायचे जाहिरातीसाठी, कारण माझ्या वडिलांची ऍड एजन्सी आहे BY पद्य पब्लिसिटी. म्हणजे माझे वडील आता हयात नाही आहेत, पण माझे बंधू सगळे बघतात ते. तर तेव्हा ते जाहिरातीसाठी यायचे. तर त्यावेळेला आमचं ऑफिस आणि घर एकत्र होतं. आणि हे तर मग मी एक दिवशी वडिलांना म्हटलं की मला लिखाणाची संधी मिळेल का यांच्या मासिकामध्ये. तर माझे वडील असे होते ना की असं नाही की पुश करायचं मुलांना किंवा मुद्दामून काहीतरी संधी आपणच आहे. ते असं म्हणायचे तुमचं कॅलिबर असेल तर तुम्ही त्याच्यावरती पुढे जा, मेहनतीने पुढे जा. तर मात्र त्यांनी मग विचारलं की हिला लिखाणाचं आहे तर तुम्ही बघा, मी तुम्हाला काय हवं असेल ते तिला लिहायला सांगा, आणि तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला वाटलं की ती चांगलं लिहिते आहे तरच तुम्ही प्रसिद्ध करा. तुम्ही असं अजिबात ठरवू नका की अच्छा ही BY पांडेंची मुलगी आहे म्हणून मी छापतो किंवा मी आता यांच्याकडे जाहिरातीसाठी जातोय तर मला ते प्रसिद्ध करायला पाहिजे. आणि मला आठवतं मी हमलोक सिरियल जी चालू होती दूरदर्शनला हिंदी, तर त्यावरती मी पहिला लेख लिहिला होता. आणि ते इसाक भाईंना इतकं आवडलं. मग त्यांनी मला आणखीन काही लिहायला सांगितलं की तू हे पण लिही, तू याच्यावरती लिही, त्याच्यावरती लिही. असे 3-4 लेख माझे झाले. त्याच्यानंतर त्यांनी मला एक दिवशी सांगितलं की तू पुन्हा कलाकाराची मुलाखत घेऊ शकतेस का. कारण आमच्या घरी काय व्हायचं ना की जाहिरात संस्था आमची असल्यामुळे वडिलांची नाटक सिनेमाच्या जाहिराती सुद्धा आम्ही करायचो. नाटकाच्या मी तुम्हाला सांगते आजही 99% नाटकांच्या जाहिराती आम्ही करतो BY पद्य पब्लिसिटी. तर त्या काळामध्ये जी अशी काही होती ना की आता कसे ना बरंचसं सगळे काही शिकून लोक येतात, म्हणजे व्यवसाय पण शिकून येतात. नाटकामधली सुद्धा जी माणसं आहेत ते पण त्या काळातली माणसं अशी होती ना की कुठलं तरी फायनान्सर पटकवायचं आणि हे करायचं. तर आमचे बरेच पैसे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचे बुडवले. आणि माझ्या वडिलांचं असं हे नव्हतं की अरे की कोणाच्या पाठी लागावं की आम्हाला बाबा माझा पैसे अजून राहिले आहेत आणि परत दे किंवा काही. तर मी नेहमी असं म्हणते की त्या काळामध्ये जे आमचे पैसे बुडाले ते जर का मिळाले असते ना तर आम्ही मलबारीला राहिला असतो. मग हिंदी चित्रपट सृष्टींच्या विषयी लिहायचं असं का ठरवलंस? किंवा कारण त्यावेळेला मला आठवतं देवयानी चौबळ नावाच्या एक लेखिका होत्या. चित्रपट सृष्टींविषयी काही लिहायचं म्हणजे त्या देवयानी लिहायच्या. मग तुला त्यांचा कसा काय म्हणजे? मी तुम्हाला सांगू, देवयानी चौबळ मोठ्या लेखिका होत्या, पत्रकार होत्या. मात्र माझ्या आयुष्यात त्यांचा काही आदर्श वगैरे नाहीये. कारण ना त्या गॉसिप जास्त लिहायच्या. आणि असंही गॉसिप असायचं ना जे मुख्यतः बिलो द बेल्ट असायचं. तर कसं आहे ना की मी आजही म्हणते आणि माझं हे ठाम मत आहे की चित्रपट सृष्टी मग कुठली असू दे, ती मराठी असेल, हिंदी असेल किंवा अजून कुठली प्रादेशिक असेल, जे कलाकार असतात, जे स्टार्स असतात, म्हणजे सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, त्यांचं स्वतःचं पण एक लाईफ आहे. आणि दुसऱ्याच्या बेडरूम मध्ये किती जायचं तुम्ही आणि तुम्ही काय बघायचं ना हे तुमच्यावर आहे. त्याची ती डिग्निटी आहे ना ती मला असं वाटतं लेखनामध्ये पण ठेवणं गरजेचं असतं. आपल्याकडे बऱ्याच जण ही नुसती म्हणजे हे सांगत नाही मी की फक्त बेडरूम मधल्या पत्रकारिता बोल लिहायच्या आणि त्या काळातली कदाचित ती गरज असेल. आणि ते लोकांना, कारण कसं आहे माहितीये का त्यावेळेला ही जे आता सोशल मीडियामुळे काय होतं ना की कुठलाही आहे कलाकार आहे, स्टार आहे, तो जिम मध्ये जाताना पण त्याचं शूटिंग तुम्हाला दाखवतात, त्याची रील टाकतात, तो खाणं खाताना पण त्याचं ते आता ती जी गॅप आहे सर्वसामान्य माणसं आणि किंवा प्रेक्षक आणि कलाकार किंवा स्टार्स मेनली, तर त्यातली गॅप आहे ना ती कमी झाली आहे. परंतु या कलाकारांना कळत नाहीये की यांना स्टार्स का म्हणतात. स्टार्स म्हणजे तारा, आणि तारा आकाशात असतो, तो तुम्हाला तो जवळून नाही बघताय, त्याची जी चमक आहे ना तो लांब आहे म्हणूनच दिसतो. आणि म्हणून हे जे थोडंसं डिस्टन्स आहे ना हे ठेवणं गरजेचं आहे. परंतु त्या काळामध्ये जेव्हा देवयानीबाई इथे होत्या त्या काळामध्ये होतं बरं इंग्लिश जे मॅगझिन्स आपल्याकडे त्या काळामध्ये होती सगळी, तर त्याचा तो फॉर्मॅटच असा होता की स्टोरीज ज्या आहेत ना, म्हणजे कव्हर स्टोरीज ज्याला म्हणतो आपण, त्या कव्हर स्टोरीज सुद्धा अशा मसालादार सगळ्या छापायच्या की कमी असायच्या त्यावेळेला. आता मीडियामुळे इतक्या बारीक बारीक गोष्टी आता लोकांना कळतं. तरी कसं आहे ना की एकतर हे कलाकार स्वतःहून बोलू शकतात
किंवा काही. आता इंटरव्ह्यू हा प्रकारच बंद झालाय. मी तुम्हाला सांगू, या सोशल मीडियामध्ये आता जे पत्रकार आहेत, मी पर्टिक्युलर सिनेमाबद्दल सांगेन की आता सिनेमाचं पत्रकारिता करणारी माणसं मला नाही वाटत फार जास्त आहेत. आणि जी काही आहेत ना, ती बऱ्याचदा असं होतं की ती मंडळी ना इथे कलाकार होण्यासाठी आली असतात. आणि आत्ताचे जे पत्रकार आहेत, मी सगळ्यांना असं सरसकट त्याच्यात नाही पकडणार, त्यामुळे कोणी वाईट वाटून घेऊ नये. मात्र आत्ताचे पत्रकार आहेत सिनेमावरती लिहिणारे, त्यांना एखाद्या पार्टीमध्ये जाऊन एखाद्या कलाकारावर सेल्फी काढण्यामध्ये इंटरेस्ट असतो. बाकी त्याचं बॅकग्राऊंड माहिती नसतं. म्हणजे मला असं 2-3 कलाकारांनी सांगितलं की अरे ते आमच्याकडे आले याला मुलाखतीला, तर जरा तुम्हीच सांगा ना तुमची माहिती, जरा बॅकग्राऊंड. म्हणजे कारण आम्हाला होमवर्क करावं लागायचं की अमृता राव समजा मला इंटरव्ह्यू करायचे, त्या काळामध्ये नेट नव्हतं, गुगल नव्हतं की मला अमृता राव टाईप केल्यानंतर तुमची माहिती मिळेल. तर मला ते शोधावं लागायचं. बरं, मी काही तुम्हाला येऊन असं मी नाही विचारू शकत ना की अच्छा तुम्ही आता काय केलंयत ना ते मला सांगा. म्हणजे हे इन्सल्टिंग आहे एक तर समोरच्या माणसासाठी. रिसर्च करावं लागलं. आणि ती ना ही मेहनत आहे, रिसर्च तुम्हाला करणं कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणजे मी कुठलाही कोर्स केला नाही पत्रकारितेचा, आणि मला असं वाटतं पत्रकारितेचा ज्या लोकांनी कोर्स केला ना ते पुढे पण आले नाही. त्याच्यामुळे पण मी केला नाही. आणि जसं मी म्हटलं मग असं एक थोडासा अर्धवट राहिला किस्सा, खूप गमतीदार किस्सा आहे की त्यांनी मला इसाक भाईनी विचारलं की तू कुठल्या कलाकाराचं इंटरव्ह्यू करू शकतेस का. तर मला मुलाखत गेली, तर मी म्हटलं की तुम्ही सांगा मला कोणाची मुलाखत मी करू. तर त्यांनी मला सेम प्रश्न विचारला की तुला हिंदीची करायची आहे का मराठी मधल्या कलाकाराची करायची आहे. तर मी म्हटलं की नाही, तुम्ही मला सांगा कुठलीही मी करेन, असं काही नाहीये. तर त्यावेळेला जॅकी श्रॉफ हा स्टार बनला होता, हिरो वगैरे येऊन झाला होता. म्हणजे ही गोष्ट आहे मला असं वाटतं 86 मधली गोष्ट असेल. तर त्यावेळेला तो स्टार बनला होता. तर ते मला म्हणाले जॅकी श्रॉफची तू मुलाखत करशील का. म्हटलं हरकत नाही. आता हो तर म्हटलं मी, परंतु मला माहिती नव्हतं की याच्यामध्ये मुंबईमध्ये एखादे स्टुडिओ कुठे आहेत आणि ह्या लोकांना कसं कॉन्टॅक्ट करायचं, यांचे सचिव असतात वगैरे नाही, हे मला काही माहिती नव्हतं. तर मी ना डिरेक्टरी घेतली आपल्या MTVच्या जाड्या असायच्या, आणि ना सगळ्या मुंबईमधले स्टुडिओज जे होते ना तिथे मी फोन करायला सुरुवात केली की इथे जॅकी श्रॉफ शूटिंग करतो आहे का साकीनाकाच्या इकडे, तर तिथे त्याचं शूटिंग चालू आहे म्हणून. तर मी आपलं एक दिवशी आले कॉलेजमधनं, आणि माझ्याकडे तेव्हा वेळेला मी छोटा टेप रेकॉर्डर घेतला होता. तर तो घेतला, बसमध्ये जायच्या आधी सेल घेतले, त्याच्यानंतर मी जॅकीला भेटले तिचं सीन झाल्यानंतर. तर माझं ते एकंदरीत हे बघून त्यांनी ओळखलं असेल की ही नवशिकी आहे. तर त्यांनी अगदी मला विचारलं कुठून आली आहेस काय वगैरे. मग मला त्याला जेव्हा कळलं की मी मराठी आहे, तर अरे मग मराठीमध्ये बोलूया. सो त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केली. मग मी त्याला म्हटलं की असंच एका मराठी मॅगझिन आहे त्याच्यासाठी मला करायची आहे मुलाखत म्हणून. तर हा काय हरकत नाही. आणि मग मी ते सेल बिल टाकले होते आधीच बसमध्ये असताना, आणि मी टेप रेकॉर्डर सुरू करते तर टेप रेकॉर्डर सुरू होईना. बरं 2दा हे करते, पुन्हा दाबलं, पुन्हा हे, तरी होईना. तर मला हे झालं की टेप रेकॉर्डर सुरू का होत नाहीये. तर तुम्हाला म्हणाला दाखव मला म्हणून. तर मी ना सेल उलटे भरले होते. म्हणजे एक सुलट भरायचा असतो, एक उलट टाकायचा असतो, दोन्ही मी सुलट टाकले होते. तर त्यांनी मला ते सगळे व्यवस्थित करून दिले, आणि मग ते बघितलं त्यांनी की आता चालू होतंय. मग त्यांनी मला सांगितलं की काय बोलायचं तर विचारायचं तर विचार. तो माझ्या आयुष्यातलं पहिलं गोष्ट असेल म्हणजे एकमेव की त्यावेळेला मी प्रश्न म्हणजे काढून एका वहीवरती, ते कॉलेजच्याच वहीवरती प्रश्न काढून मी मुलाखत घेतली होती. मात्र त्याच्यानंतर कधी मला आजपर्यंत सुद्धा लिहून घेतलंय मी आणि कोणाला विचारते असं माझं झालेलं नाहीये. तर तो मला असं वाटतं ना की माझं सुदैव होतं की मी पहिली मुलाखत घेतली ती जॅकी दादाची घेतली, आणि कदाचित तो अनुभव माझा वाईट झाला असता, कारण तो एक तर स्टार होता आणि मी इतकी मूर्खासारखी तिथे वागत होते, आणि तो नवशिकेपणा माझा सगळ्या लोकांना त्याला दिसत होता. सेटवरती पण गडबड सगळी होती, तर ती लोक सुद्धा बघत होती. तर तो माझा अनुभव कदाचित वाईट झाला असता ना, की त्यांनी हे केलं असतं की अरे काय आहे, किंवा तो चांगला वागला नसता तर कदाचित मी या क्षेत्रात आले नसते. म्हणजे माझी मेहनत किंवा पुढे मला काही मिळालं, जे काही त्याच्यामुळे यश मिळालं, तर त्याचं एक श्रेय जॅकी दादा पण आहे.
पण नंतर पुढे काय काय केलं? त्याच्यानंतर मी फिलॉसॉफीमध्ये मी हे केलं होतं ग्रॅज्युएशन. आणि माझं असं झालं की मी जेव्हा लास्ट इयर होतं माझं BA-चं, तर त्यावेळेला काही प्राध्यापकांचा हे झाला होता, संप झाला होता. आणि आमच्या ज्या परीक्षा आहेत ना त्या एकदम मे एंडला झाल्या होत्या. त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट सुद्धा जुलैला लागला. आणि त्याच्या आधी असं झालं की एक मुंबई सकाळमध्ये एक जाहिरात आली होती की ट्रेनी रिपोर्टर्स पाहिजेत म्हणून. तर मी ना वडिलांना वगैरे न सांगता त्यांना एक ऍप्लिकेशन तिथे पाठवलं की मला असं इंटरेस्ट आहे म्हणून. तर त्यांच्याकडनं आलं की तुम्हाला रिटर्न एक्झाम द्यावं लागेल. त्या रिटर्न एक्झाम मध्ये मी मेरिटमध्ये आले. त्याच्यानंतर मग त्यांनी मुलाखत घेतली त्यांच्याकडनं, तर तिथेही मला चांगलं म्हणजे झाली असावी चांगली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे आम्ही कळू म्हणून. त्यानंतर एक 15 दिवस मी वाट बघितली की बाबा त्यांच्याकडनं काही नाही. मी म्हटलं बहुतेक मला नापास केलेलं दिसते. तर म्हटलं ठीक आहे पण विचारून तर बघूया, नापास कळेल तरी काय झालेलं आहे. तर मग मी फोन केला तर मला त्यांनी सांगितलं की अरे हो आम्हाला ना ते फोन आमच्याकडनं यायचं राहिलं, तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर तुम्ही या ना भेटायला. तर मी म्हटलं ठीक आहे. मी गेले तिथे. तर त्यांनी मला सांगितलं की मग तुम्ही कधीपासून जॉईन होता. म्हटलं तुम्ही सांगा. तर म्हणजे तुम्ही आजपासून जॉईन व्हाल का. तर मी तिथेच जॉईन झाले गेले होते तिकडे. आणि तिकडनं फोन केला घरी की मी आता इथे जॉईन झालेलं आहे, मी संध्याकाळी आल्यावर काहीतरी सांगते. मुंबई सकाळ. पण ते असं होतं ना की मी ट्रेनी रिपोर्टर होते, तर त्याच्यामुळे ना मला दुसरं रिपोर्टिंग पण करावं लागायचं दुसऱ्या सब्जेक्टमध्ये. मात्र मला असं होतं ना की सिनेमाबद्दल लिहायचंय, कारण एक तर आमच्या घरचं वातावरण जे होतं ना ते असं नव्हतं. माझ्या वडिलांनी कधी असं हे केलं नाही की तुम्ही सिनेमा बघू नका किंवा सिनेमा बघणं वाईट आहे. आणि हे ते म्हणायचे तुम्ही तुमचा अभ्यास सांभाळून काही जे तुम्हाला हवंय ते करा आणि मात्र तुम्ही व्यवस्थित परीक्षा पास होत जा. तुला आठवतं का की तू आयुष्यातला बघितलेला पहिला चित्रपट कुठला? मी बघितलेला पहिला चित्रपट होता ब्रह्मचारी, म्हणजे शम्मी कपूर यांचा. आणि एक गंमत सांगते तुम्हाला की मी तो म्हणजे मला त्या पिक्चर बघायला पण आईने ह्याच्यासाठी पाठवलं होतं, तर दिवाळीचा सीझन होता आणि आई घरी काय दिवाळीचे पदार्थ बनवत होते. तर मी ना तिच्या कामामध्ये लुडबुड करत होते की मग मी पण हे करते, मी पण ते करते. तर तिने माझ्या भावाला सांगितलं की बाबा रे हिला ना कुठेतरी घेऊन जा फिरायला, म्हणजे मला एक 2-3 तास तरी मोकळं मिळेल काय जे काही करायचंय पदार्थ ते. तर कोहिनूर थिएटर आपल्याकडे दादरला तेव्हा होतं, आता नक्षत्र आहे तिथे. तर तिथे मला भाऊ घेऊन गेला, म्हणजे 2 भाऊ आणि मी, असं आम्ही पिक्चरला गेले. मला असं वाटतं मी 5-1 वर्षाची त्यावेळेला असेल, 4-4.5 वर्षाची. तर पिक्चर झाला आणि शेवटचा जो क्लायमॅक्स असतो ते नेहमी आपल्याकडे असतो की विलनला मारतो हिरो आणि मग हिरो जिंकतो. हे आपल्या एक समूळ हे असतं चित्रपटांचं. तर ते मला भाऊ म्हणाला की बघ त्यांनी बघ कसं मारलं बघ विलनला येते. तर मी म्हटलं मग काय झालं, तो हिरो आहे ना मग तो मारणारच. तर मलाही आता नवल वाटतं की हे माझ्या डोक्यात कसं आलं की तो हिरो आहे म्हणजे तो मारणार, किंवा हिरोची ही जी कन्सेप्ट आपल्याकडे आहे रुजलेली, तर ते म्हणजे 5 वर्षाच्या मुलीला त्या काळातल्या, आता मुलं जास्त स्मार्ट आहेत, परंतु त्या काळातल्या 5 वर्षाच्या मुलीला हे डोक्यामध्ये येणं, तर मला असं वाटतं तिथे कुठेतरी नांदी असेल माझ्या आत्ताच्या प्रवासाची. प्यार जिंदगी है, त्यासाठी तुला पुरस्कार पण मिळालेला आहे, तर मला त्याच्याविषयी सांग. प्यार जिंदगीसाठी मला जो पुरस्कार मिळालाय तो महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला, अपर्णा मोहिले पुरस्कार, की जो चित्रपट विभागासाठी दिला जातो. आणि माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण अपर्णा मोहिले या अनेक वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष होत्या. आणि जेव्हा मी लहानपणी पिक्चर बघायला जायचे थिएटर्समध्ये, तेव्हा जे सर्टिफिकेट पहिल्यांदा दाखवलं जातं पिक्चर सुरू व्हायच्या आधी, तर ती अपर्णाबाईंची एक सही असायची हिंदी मधली, अपर्णा मोहिले, आणि त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळाला. हे माझ्यासाठी खूप गौरव आहे की प्रेमाशिवाय माणूस नाही जगू शकत. तसं आपण पाण्याशिवाय किंवा भुकेशिवाय म्हणजे अन्नाशिवाय जगू शकत नाही, तसं प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही. त्याला पूर्ण, आणि प्रेम म्हणजे हे फक्त काही पुरुष आणि स्त्रीचं प्रेम नाही, प्रेमाचे अनेक फॉर्मॅट्स आहेत. आई वडिलांचं पण प्रेम असतं, भावा बहिणींचं प्रेम असतं, मित्रांचं प्रेम असतं, पती पत्नीचं प्रेम असतं. तर या प्रेमाचं ना आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं स्थान आहे. आणि आपल्याकडचे चित्रपट जे आहेत, भारतीय चित्रपट,
तर ते आहेत ना, त्याचा सुद्धा एक आहे ना की प्रेमावरती ते आहेत बघा तुम्ही. आपल्याकडे रोमॅन्टिक फिल्म्स आहेत ना, ते लोकांना जास्त आवडतात आणि त्याचं कारण पण हे आहे की ज्याचं प्रेम सफल होत नाही ना, ते बघितल्यानंतर तो मनामध्ये एक इमॅजिनेशन त्याचे चालू असतं की अच्छा आपलं पण सफल होईल कधीतरी, आता नाहीये पण पुढे होईल वगैरे. आणि ज्यांचं सफल झालेलं असतं ना, त्यांना असं वाटतं हा ही आपली लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे ना ते दोन्ही पद्धतीची माणसं आहेत ना, ती लव्ह स्टोरीजचे पिक्चर्स जे बघतात आणि त्याच्यातनच या पुस्तकाची जी म्हणजे जन्मकथा ती तिथे निर्माण झाली होती की आपण या विषयावरती पुस्तक लिहूया. तर मी 12 असे सिलेक्टेड हिंदी चित्रपट, रोमॅन्टिक हिंदी चित्रपट निवडले. कुठले कुठले निवडले ते मी आहे त्याचं देवदास आहे, तेरे घर के सामने, अनुपमा, एक दूजे के लिए, कभी कभी, कयामत से कयामत तक, आशिकी, हम दिल दे चुके सनम, नंतर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि छोटी सी बात, असे 10 चित्रपट. ह्या कथा तू निवडल्यानंतर त्याच्यावर पुस्तक लिहिताना तू कशा प्रकारे संशोधन केलं? त्या आर्टिस्टने जाऊन भेटलीस का, किंवा त्या कथेची जी रायटर होते त्या चित्रपटाचे, हे सगळं तू प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी बोललीस? मी बघा आता बरेचशी माणसं तर हयात नाहीयेत त्या चित्रपटातली बरीचशी. हल्ली सोशल मीडिया आल्यामुळे किंवा हल्ली एकंदरीतच ना असं एक वातावरण झालेलं आहे ना की लोकांना दुसऱ्याला भेटायला आवडत नाही. म्हणजे स्वतःमध्येच राहायला आवडतं. तो मोबाईलवरती 4 तास घालवू शकतो एखादा माणूस, पण त्याला समोरच्या माणसाशी गप्पा मारणं शक्य वाटत नाही की असं वाटतं अरे कुठे आपण काही बोलायचं. तर त्याच्यामुळे मात्र जी शक्य होती ना तर ती त्या लोकांना मी भेटले त्या चित्रपटाच्या संबंधित, की काही असिस्टंट त्यावेळेचे असतील मेन दिग्दर्शकाचे किंवा काही, तर त्यांना आहे संगीताच्या ह्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला सांगते देवदास, आणि देवदास घ्यायचं पण कारण मी तुम्हाला सांगते की मी दिलीप कुमारचा देवदास वरती लिहिलं, कारण देवदास आपल्याकडे ना आतापर्यंत 17 किंवा 18 वेळा बनलेले आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये. हो, आणि देवदास घ्यायचं कारण असं आहे की आपल्याकडे सायलेंट मूव्ही असताना पहिला रोमॅन्टिक चित्रपट बनला तो देवदास होता 1928 साली, आणि त्याच्यानंतर 1935 साली जेव्हा बोल चित्रपट, आणि ती शोकांतिका होती. आणि बघा तुम्ही की देवदास हा मला असं वाटतं ज्यांचं प्रेमभंग झालेले आहेत ना त्या तरुणांचा ब्रँड एम्बेसेडर मानलं जातं त्याला, की आजही समजा कुठल्या मुलाचं ते की अरे क्या देवदास बना है असं ते जे म्हटलं जातं. आणि देवदास वरती पाकिस्तानमध्ये सुद्धा पिक्चर बनलाय त्याच नावाने. तर हे आहे, आणि इतकं साहित्य शरदचंद्रजींचं इतकं म्हणजे हे आहे, तर ते मुळामध्ये कसं आहे ना की लेखनामध्ये दम आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि दिलीप साहेबांचं जे आहे ना की त्यांनी जी ऍक्टिंग केली, मला असं वाटतं देवदास त्यांनी अक्षरशः जिवंत केलाय. आणि त्यांचा एक मी अनुभव सांगते की जेव्हा हे शूटिंग चालू झालं देवदासचं, तर ते मोहन स्टुडिओमध्ये होतं अंधेरीला, यांचा बिमलदांचा स्टुडिओ होता, बिमल रॉय यांचा. तर तिथे सुरू होतं, आणि त्याचे या देवदास चित्रपटाचे नबेंदू घोष लेखक होते. तर मध्ये जो लंच ब्रेक झाला त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की 3-4 दिवस ना सतत असे दिलीप कुमार तिथे फेऱ्या घालते स्टुडिओमध्ये, जेवण वगैरे झालं की. तर आणि आपल्याच ह्याच्यामध्ये आहेत. तर त्यांनी विचारलं की तुम्ही कसला विचार करता, घोष बाबूंनी विचारलं की तुम्ही कसला विचार करता. तर म्हणे माझ्या ना याच्यावरती 2-3 माणसं माझ्या डोक्यावरती बसलेली आहेत. एक शरदचंद्र चट्टोपाध्याय ज्यांचं देवदास ही कादंबरी, आणि देवदास माझ्या डोक्यावर बसलेला आहे, आणि जे त्याच्या आधी जे बरुआनी बंगालीमध्ये केला होता आणि तो खूप सुपर डुपर हिट झाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे 35 सालातली गोष्ट आहे ही, तो हिंदी भाषा बंगाली भाषेमध्ये केला देवदास, तो सुपर डुपर हिट झाला. त्याच्यानंतर त्यांनी 36 साली पुन्हा हिंदीमध्ये केला, ज्याच्यामध्ये के.एल. सहगल होते, आणि त्या चित्रपटाने के.एल. सहगल स्टार बनले. तर मला हे बरुआ जे आहेत ना ते माझ्या डोक्यावर बसलेले आहेत, की त्यांच्या म्हणजे पूर्ण ते इतकं समरस झाले होते त्या कॅरेक्टरमध्ये देवदासच्या. आणि देवदास कम्प्लीट होईपर्यंत, त्याचं शूटिंग पूर्ण होईपर्यंत त्यांना नैराश्य आलं होतं, की त्यांना सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीच्या भूमिका कमी करत जा, कारण त्याच्या आधी त्या बाकी पण दीदार वगैरे त्यांनी केलं होतं, ज्याच्यामध्ये अशीच ट्रॅजेडी किंग मानलं जायचं दिलीप साहेबांना.
तर तुम्ही या अशा भूमिका कमी करत जा, नाही तर तुमच्या मनावर परिणाम होईल. आणि त्या देवदासनी तर फार त्यांच्यावर मनावर परिणाम केला होता. म्हणून मी ते देवदास घेतला. त्याच्यानंतर तेरे घर के सामने हा चित्रपट असा आहे ना की ज्याच्यामध्ये विलन नाहीये, रोमॅन्टिक फिल्म आहे. आपल्याकडे काय असते, तिकडे असते हिरो हिरोईन आणि विलन, पण त्याच्यामध्ये विलन नाहीये. एकतर 60-70च्या दशकात असेच चित्रपट बनत असतात आणि ती कॉमेडी वेनी तो रोमॅन्टिक फिल्म घेतलेली आहे. बरं, त्याच्यामध्ये आपल्याकडे एक अजून पण असं चालतं ना की चित्रपटामधली हिरो किंवा हिरोईन एक कोणतरी असं श्रीमंत असतं आणि एक गरीब असतं. त्याच्यामध्ये दोघंही एक तर वेल एज्युकेटेड आहेत, म्हणजे देवसाहेब आणि नूतन, आणि दोघंही चांगल्या घरातले आहेत. म्हणजे कुठेही आर्थिक भेदभाव वगैरे असं काही नाहीये. आणि तो मला असं वाटतं एक्सपेरिमेंटही आहे. त्याच्यानंतर असं पिक्चर कॉमेडी वेने रोमॅन्टिक फिल्म आली नाहीये. की अनुपमा आहे. अनुपमा हा ऋषिकेश मुखर्जी यांच्या मावस बहिणीची खरी कथा आहे. की तिचे वडील तिची आई वारल्यानंतर तिचे वडील तिचा तिरस्कार करत होते आणि तिच्याशी बोलत नव्हते. त्याच्यातनं ही या कथेने जन्म घेतला अनुपमानी, आणि त्यांनी ती कथा लिहिली त्याच्या पुढे. आणि कथानक आणि हे तो हिरो असा त्यांनी ठेवला की जो तिला तिच्या या सगळ्या म्हणजे जे स्वतःतलं ती विसरलेली असते स्वतःला आणि आत्मविश्वास नसतो, तर तो आत्मविश्वास आणण्याचं काम तो हिरो करतो. तर ती एक वेगळी कथा आहे. आणि त्याचं अनुपमा माझा एकतर स्वतःचा आवडता चित्रपट आहे. आणि ना तो कुठेतरी माझ्या वडिलांशी जुळतो. बघा, आपण ना काय असतं ना ताई, की आपण आपल्या ना जे जवळची माणसं असतात तर त्यांच्या सुखदुःखाची आपण एवढी जाण ठेवत नाही असं मला वाटतं. माझ्या वडिलांचं असं झालं की माझे वडील 3 महिन्याचे असताना त्यांची आई वारली. आणि सेम झालं, त्यांच्या वडिलांना असं वाटलं की हा मुलगा अपशकुनी आहे. आणि त्यांनी माझ्या वडिलांना मामाकडे म्हणजे आईच्या आईकडे पाठवलं होतं. तिथे त्यांनी शिक्षण केलं, शालेय शिक्षण वगैरे. आणि हे मी वडिलांकडनं ऐकलं होतं लहान असताना वगैरे. परंतु मी जेव्हा पहिल्यांदा अनुपमा बघितला, ते टीव्हीवरच बघितलं होतं, अनुपमा पहिल्यांदा बघितलं ना, तेव्हा मला वडिलांचं जे दुःख आहे ना त्याच्याशी मी कनेक्ट झाले. की जे त्या मुलीला वाटतंय हिरोईनला, तेच माझ्या वडिलांची पण तीच भावना असेल. सो मला असं वाटतं की आपण चित्रपटामध्ये नेहमी ना चित्रपटांबद्दल लोक बदनाम करतात की अमकं मर्डर झाली किंवा अमकं काहीतरी केलं एखाद्याने तर हे चित्रपट बघून केलं वगैरे. तर असं नसतं. चित्रपट हा कुठेतरी समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी असतात ना, त्याच कथा घेऊन केलेल्या असतात. तर तो एक आहे. त्याच्यानंतर एक दुजे केली, तुम्हाला माहिती असेल 80च्या दशकामध्ये हा चित्रपट आला, 80च्या सुरुवातीलाच. तर त्यावेळेला कितीतरी तरुणींनी आत्महत्या केल्या होत्या. आणि असं झालं होतं की काही काळासाठी तो चित्रपट बॅन केला गेला होता की ह्या आत्महत्या आता लोक करतायत. म्हणजे भारतभर हे सगळं सत्र सुरू होतं. आणि त्यातले जे एक हे होतं की 2 जण आहेत ती अट घालतात, तो हिरो आहे तो अट घालतो 1 वर्ष भेटायचं नाही. आणि ती युनिकनेस, म्हणजे आता साऊथ चित्रपटांचं कौतुक केलं जातं की इनोव्हेशन आहे त्यांच्याकडे किंवा काय, तर त्या काळापासून तर खरं म्हणजे आहे. आणि ते आहे की ते दोघंही एकमेकाला भेटत नाहीत 1 वर्षभर, आणि एक भेटल्यानंतर ती ट्रॅजेडी होते. तर मी हे जे फॉर्मॅट जे सगळे आहेत ना प्रेमाचे, की त्याच्यामध्ये त्याग पण आहे, त्याच्यामध्ये एक ॲग्रेशन पण आहे, किंवा त्याच्यामध्ये थोडीशी सहानुभूती पण आहे. आणि या सगळ्या मी गोष्टी घेतल्या. बॉबी आहे. बॉबी ही पहिली टीनेज लव्ह स्टोरी आपल्याकडे. बॉबी हा बघा, तो जेव्हा ऋषी कपूर तर त्यावेळेला ते खरंच 17-18 वर्षाचे होते. आणि डिम्पल सुद्धा 16-1 वर्षाची होती. तर ते खरे म्हणजे तो जो इनोसन्स आहे ना, तो दिसतो दोघांच्याही चेहऱ्यावरती. आणि पहिली ती टीनेज लव्ह स्टोरी आहे की ज्याच्यानंतर मग टीनेज लव्ह स्टोरीज बनायला सुरुवात झाली आपल्याकडे. आणि तिथे म्हणजे तो चित्रपट बनवायचं कारण पण असं होतं की मेरा नाम जोकर जे बनवलं होतं राज कपूरनी, त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण नुकसान झालं होतं आणि अक्षरशः सगळं गहाण पडलं होतं, स्टुडिओ वगैरे सगळं. आणि मग काय करायचं की असं काहीतरी केलं. तर त्यांनी आर्चीज मधली स्टोरी वाचली होती, एक लव्ह स्टोरी. आणि त्याच्यामध्ये ती हे आहे की प्रेम, वडील विचारतात की तुला खरंच प्रेम म्हणजे माहिती आहे का काही. आणि त्या स्टोरीवरती त्यांनी ही सगळी कथा बेतली होती. आणि तो सुपर डुपर हिट झाला. त्या चित्रपटाने राज कपूरनी पहिल्यांदा स्वतःचं घर घेतलं.
आता तोपर्यंत ते भाड्याच्या घरात राहत होते. तर हा सगळं आहे. त्याच्यानंतर कयामत से कयामत तक, जसं एक दुजे के लियेचं सगळं ट्रॅजेडी झाली, तशी नंतरच्या तो 80च्या दशकात लेट 80s मध्ये आला तो 89ला, आणि त्यावेळेला ते होतं की 2 घराचं वैर आहे घराण्याचं, आणि त्याची सजा जी आहे ती त्या 2 तरुणीला म्हणजे त्यांच्या प्रेमाला मिळते. आणि हे तर असं सगळं आहे. बरं, हम दिल दे चुके सनम हे पुन्हा वेगळं आहे की त्याच्यामध्ये पतीचं आहे ना की तो समंजस पती आहे की ज्याला कळतं की माझी बायकोचं आधी अफेअर होतं आणि अजूनही ती त्या मुलावरती प्रेम करते, परंतु समंजसपणे सांगतो की आम्ही तुला सोडायला हे जातो. आणि तो प्रियकर पण असा आहे ना की तो असा अग्रेसिव्ह नाहीये की काहीतरी हे कोण मलाही मिळाली पाहिजे, ते अग्रेशन नाहीये त्याच्यामध्ये. की तो जेव्हा त्याला कळतं, आणि जी म्हणजे मेन म्हणजे जी विवाहाची जी हे आहे त्याचं काय म्हणतात महत्व जे आहे ना, ते त्या चित्रपटामधून आपल्याला दिसतं की विवाह झाल्यानंतर त्या नुसतं तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही पडत, तुमच्या अंतर्मनामध्ये सुद्धा स्त्रीच्या आणि पुरुषाच्या बदल होत असतो. ते सगळं आहे. तर अशा मी त्या 12 स्टोरीज म्हणजे 12 चित्रपट निवडले, त्या संदर्भामधले मी सगळ्या लोकांना. हे निवडताना किंवा हे पुस्तक लिहिताना तुला काय वेगवेगळे अनुभव आले? सगळ्या लोकांना भेटताना, त्यांच्याशी बोलताना असे काही बरे वाईट अनुभव आले असतील ना? बरे वाईट तर आतापर्यंत खूप अनुभव आले. म्हणजे मी तुम्हाला सांगते की 10 क्लासिक्स हे पुस्तक मी लिहिलं, तर त्याच्यामध्ये 10 क्लासिक चित्रपट आहेत. आणि ते पण असंच मला कल्पना सुचली होती की आपण कायम असं म्हणतो की अरे जुने चित्रपट किती चांगले असतात, किंवा संगीत आजची लोक सुद्धा म्हणजे आजची मुलं सुद्धा ऐकतात, ते रेट्रो आता म्हणतात त्याला, परंतु ते जुनं संगीत ऐकलं जातं. तर इतकं हे अजूनपर्यंत जिवंत काय आहे, म्हणून मी 10 हिंदी चित्रपट निवडले होते. 2 बिघा जमी, त्याच्यानंतर मोगले आझम, मदर इंडिया, 2 अके 12 हात, आनंद, गाईड, नंतर उमराव जान, असे मी 10 चित्रपट निवडले होते. तर त्याच्यामध्ये मोगले आझम जे होता, तर मी त्या संदर्भात, जसं की आता मोगले आझम बनला इतके वर्ष आधी, तो बराच काळ तर 9-10 वर्ष डब्यामध्ये होता, त्याच्यानंतर तो 60 साली प्रदर्शित झाला. आता बरेचसे लोक नाहीये. बरं, तेव्हा मी पुस्तक करायला घेतले तेव्हा दिलीप साहेब हयात होते, परंतु त्यांचा स्मृतिभ्रंश झाला होता, त्याच्यामुळे ते बोलू शकत नव्हते. तर मी त्या संदर्भातल्या जेवढे काही मला सापडतील ना, ती मी जुनी लोक शोधून काढत होती त्या चित्रपटाशी कनेक्टेड, आणि त्यांच्याशी बोलत होते. तर अजित विलन जे काम करायचे, बॉस जे असं, तर त्यांचा त्याच्यामध्ये फार मोठा चांगला रोल होता. आणि तर मी त्यांच्या मुलाला फोन केला की मला काही माहिती मिळेल का वडिलांशी वडील बोलले असतील ना आपल्या भूमिकेबद्दल किंवा त्या चित्रपटाबद्दल वगैरे. तर मला त्यांच्या मुलांनी सांगितलं की तू मला किती ह्याच्याबद्दल पैसे देणार. तर मी म्हटलं की मी आतापर्यंत की मला कोणी, आता मी एवढं करते तर कोणी पैसे मागितलेले नाहीयेत, तर मी काय पैसे देणार. आणि ह्याच्यामध्ये काही लोकांचा हा पण एक गैरसमज आहे की पुस्तक लिहून ना लेखक करोडो रुपये कमवतात. तर कसं आहे ना, भारतामध्ये लेखन ही तुमची हौस असू शकते, तुमचं व्यवसाय असू शकतं, प्रोफेशन नाही. जर का लेखकांनी फक्त हेच करायचं ठरवलं ना, तर फाके पडतील त्याला आजही. याच्यावरून सांगते, एखाद्या चित्रपट अभिनेत्याला त्या चित्रपटासाठी लाखो, मराठीचं म्हणते लाखो, हिंदीसाठी करोडो, लाखो रुपये दिले जातात. आजकाल तर हिरो 50 आणि 60 लाखांची मागणी करतात, परंतु त्या लेखकाला मात्र 1 ते 2 लाख सुद्धा फार मुश्किलीने दिले जातात. सगळं कथानक किंवा सगळा जो मेन बेस आहे तो लेखक असतो, तर त्याने लिहिलेल्या कथेवरच सगळा चित्रपट अवलंबून असतो. परंतु हिरोला 50-60 लाख, हिरोईनला 30-40 लाख अशी मागणी असते त्यांची, आणि निर्माते ते देतो, परंतु लेखकांना मात्र कधी इतके पैसे नाही. मी याच्यावरती ना एक कोटी केली होती, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, तर त्यावेळेला भाषण करताना मी म्हटलं होतं की आपल्याकडे लेखक आहे ना, तो बसून लिहितो म्हणून त्याला 10% देतात. मी पब्लिकेशनच्या संदर्भात म्हटलं होतं की त्याला 10% देतात, आणि जो बुक सेलर असतो, जो पुस्तकं विकतो, तो उभ्याने विकतो म्हणून त्याला 40% देतात. आता हे पुस्तक प्रकाशनाबद्दल तू बोललीस, तर मला त्याच्याबद्दल एक बोलायचंय. तू इतकी पुस्तकं लिहिलीस, तर प्रत्येक वेळेला तुझ्या पुस्तकाच्या रिलीजसाठी राजसाहेबांनाच का बोलवलं जातं? एक तर काय ना की राजसाहेबांना माझं पुस्तक जे एकटा जे मी लिहिलं दादा कोंडकेंचं,
तर ते त्यांना खूप आवडलेलं आहे. आणि नंतर असं काही नव्हतं की त्यांनाच बोलवायचं किंवा काही, आणि किंवा राजकीय मंडळींना बोलवायचं वगैरे असं नाहीये. माझ्या आधीची पुस्तकं जी मी केली ती एकटा जीव तर माझं देवसाहेबांनी केलं, देवानंदनी त्यांच्या हस्ते प्रकाशित झालं होतं. त्याच्यानंतर इश्काचं जहरी पहिला मी केलं, ते खय्याम साहेबांनी केलं होतं. नाही असं नाही, पण असं झालं की मी तुम्हाला त्याच्या पाठची एक गोष्ट सांगते की मला असं वाटतं 2007 मधली किंवा 6 मधली गोष्ट असेल. मला काही कल्पना नाही तोपर्यंत, माझी काही अशी राजसाहेबांची ओळख वगैरे पण काही नव्हती. आणि पुण्यामध्ये ना ते एका कुठल्या तरी एक तिथे हे काय पुस्तकाचं प्रदर्शन करणाऱ्या हे आहेत, संस्था आहेत. तर त्याचं काहीतरी मला वाटतं 50 वर्ष वगैरे काही झाली होती, आणि ते इनॉग्रेशन त्याचं होतं, ते राजसाहेबांच्या हस्ते होतं. आणि तिथे त्यांना बोलवलं होतं आणि नंतर त्यांची मुलाखत होती. तर त्या मुलाखतीमध्ये मला वाटतं सुधीर गाडगीळनीच ती मुलाखत घेतली होती. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांना काही प्रश्न विचारले गेले की बा तुम्हाला लेखनाची आवड कशी लागली वगैरे काही. त्यातला एक होता की तुमची आवडती पुस्तकं कुठली. तर त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं की मला पु ल देशपांडेंचं अपूर्वाई खूप आवडतं आणि अनिता पाध्येंचं एकटा जीव खूप आवडतं. आणि ही जी बातमी आहे ना, ही दुसऱ्या दिवशी मुंबई पुणे सकाळच्या बॉक्समध्ये आली, फ्रंट पेजला. तर त्याच्यानंतर मग माझ्या प्रकाशकाने काय केलं, त्यावेळेला ना राजसाहेबांनी इथे शिवाजी पार्कला किल्ल्यांचं एक प्रदर्शन भरवलं होतं, महाराष्ट्रातले किल्ले. आणि तर त्याच्यावर काही पुस्तक हे पण होतं, काय प्रदर्शन पण होतं. तर माझ्या पब्लिशर जो होता एकटा जीवचा, त्यांनी तिथे ते स्टॉल घेतले होते सगळ्याच पब्लिशर्सनी. आणि हे तर तिथे त्यांनी हे केलं होतं, आणि त्यांनी हे जे आलं होतं ना, राजसाहेबांनी जे बोलले होते त्याचं ना असे फ्लेक्स करून सगळे लावले होते. आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकाला जास्त डिमांड आली, कारण त्यांचे जे फॉलोअर्स आहेत आणि हे, तर त्याच्यामध्ये. आणि मग त्यांनी त्याच वेळेला नेमकं असं होतं की एकटा जीवची काहीतरी मला वाटतं 7वी एडिशन वगैरे येणार होती. तर त्यावेळेला त्यांनी असं केलं की मग तुम्ही असं करा, राजसाहेब येतील का, तुम्ही विचारा वगैरे. आणि तिथून तो खरं म्हणजे राजसाहेब माझ्या पुस्तकाच्या त्या प्रकाशनाला आले 7व्या एडिशनच्या. त्याच्यानंतर मग मी 10 क्लासिकच्या वेळेला बोलवलं. आताही मी प्यार जिंदगी हे जे गेल्या वर्षी माझं पुस्तक आलं, तर ते मी राजसाहेबांच्या घरी केलं होतं. आणि मला एक ना की राजसाहेब माझ्यासाठी एक लकी मॅस्कोट आहेत. म्हणजे माझं पुस्तकाला एक काही असं, ठीक आहे मेहनत आपण प्रत्येक जण करत असतो, परंतु एक ना कुठे ते कोणाचा तरी हात शुभ असतो. आणि माझं असं आहे ना की म्हणजे अगदी माझं पहिलं पुस्तक एकटा जीव, तर ते त्या दिवसापासून, ते पुस्तक आल्यापासूनचा आजचा दिवस असेल. माझं पहिलं पुस्तक जेव्हा मला प्रिंट मिळते प्रिंटरकडनं, तर ते मी ना उघडून सुद्धा बघत नाही. मी पहिल्यांदा सिद्धिविनायकला जाते आणि मी सिद्धिविनायकच्या पायाशी ठेवते. मग बाहेर आल्यानंतर मी बघते की पुस्तक कसं आहे. आणि मला एक वाईट खोड आहे माझी, की मी माझं पुस्तक पब्लिश झाल्यानंतर कधीच वाचत नाही. मी फक्त बघते चाळून की याच्या फोटो बिटो नीट आहे ना, का मला असं वाटतं ना की त्याच्यामध्ये मग अस्वस्थता येते की अरे हे आपण असं लिहिलं असतं तर, किंवा असं, किंवा अमकं झालं असतं, किंवा हे ना लिहायचं राहिलं आपलं. गणपत पाटीलनी खूप दादा कोंडकेंना त्रास दिला होता, तर त्या काही आठवणी किंवा त्या पुस्तकाच्या विषयी सांग. दादा कोंडके म्हणजे ग्रेट होते, आणि एका पाठोपाठ एक सिल्वर जुबलीचे चित्रपट दिले होते. त्यांचा एक रेकॉर्ड वेगळा होता. गणपत पाटील सांगितले की तुम्ही मला गाडी पाठवा. तर दादा म्हणाले की अहो नाहीये, असं काही नाहीये, मी गाडी पाठवायचं तर हे नाहीये, माझं एवढं बजेट पण नाहीये. दादा अक्षरशः दादानी उसने 10,000 रुपये घेऊन पिक्चर तो नंतर मध्ये अडकला असेल तर तो चालू करत होते, ते शूटिंग करत होते. दादा म्हणाले गाडी वगैरे नाही, मला गाडी नसेल तुम्ही येणार नाही. पण काय होतं ना की एकदा एखाद्या कलाकाराचे आधी तुम्ही शॉट घेतले असाल तर तुम्हाला त्या चित्रपटामधनं त्याला काढता येत नाही. तुम्ही निर्माता दिग्दर्शक अडकून राहतो. आता हट्ट पुरवणं भाग होतं. तर ते इतक्या चिंचोळ्या गल्लीमध्ये एका राहत होते की ती गाडी जेव्हा त्यांना आणायला गेली, आणि त्यावेळेला अँबॅसेडर जास्त युज व्हायच्या, तर गेली तर त्या आजूबाजूचं दुकानं होती ना, त्या दुकानाचे पत्रे बित्रे सगळे मोडले. आणि म्हणजे ती गाडी डॅमेज होऊन आली, आणि ज्याची गाडी भाड्यानेच घेतली होती गाडी दादानी तिकडच्याच एका, तर तो माणूस म्हणजे गणपत पाटलांना मारायला निघाला की अरे हे काय आहे म्हणून.
तर असं आहे की तो एक अनुभव दादांना वाईट आला पहिल्याच ह्याच्यामध्ये, की दादांना असं वाटलं की कलाकार इतका चांगला कलाकार आहे, म्हणजे गणपत पाटील मला असं वाटत नाही की त्यांची एवढी मावशी कोणी सुंदर पद्धतीने साकार केली असेल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये. इव्हन माझे म्हणजे पर्सनल माझे पण खूप आवडते ते, पण ते का असं वागले आणि काही, पण हा किस्सा मात्र घडला. आणि बऱ्याचदा असं होतं की कलाकाराची इमेज एक वेगळी असते आणि जरुरी नाही की प्रत्यक्षात तो तसा असेल. सो हा एक अनुभव आला. एकटा जीवच्या बाबतीत सांगायचं तर माझी जे पहिली त्याची आवृत्ती आली ती 12 मार्च 99 मध्ये आली. आणि मी तुम्हाला सांगते की दादांना जेव्हा दादा गेले, अचानक गेले, दादांचं निधन झालं, त्याच्या आधी माझं पुस्तकाचं काम कम्प्लीट झालं होतं आणि मी लेखन सुरू केलं होतं आणि मी त्यांना ते वाचून दाखवायला जायचे. आणि अचानक त्यांचं निधन झालं तर मला आधी असं वाटत होतं की आता त्यांना एवढा उत्साह होता की आपण असं त्याचं प्रकाशन करायचं, असं करायचं. मग बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांना मी सांगेन की एक बॅक पेजला माझं कार्टून करून द्या वगैरे, आणि सगळं असं आपण एक सोहळा करूया त्याचं, म्हणजे लग्न सोहळ्यासारखं ते हे करत होते. आणि अचानक निधन झालं तर मला असं आधी वाटलं होतं की आता जी व्यक्ती नाहीये तर ती त्याच्यावरती आता काय पुस्तक करण्यामध्ये अर्थ आहे. सो मी ना 3 महिने ते पुस्तक बंद ठेवलं होतं. आणि मला ते असं एकतर दादांचा आवाज ना, मी अजूनही दादांना म्हणजे व्हिडिओमध्ये किंवा याच्यामध्ये बघू नाही शकत, मला त्रास होतो. कारण त्यांचं जे बडबड ते जे बोलायचे ना की नॉनस्टॉप दादा बोलायचे की तर तो ना आवाज माझ्या कानामध्ये आजही घुमतो. तर त्याच्यामुळे मला असं होतं नाही. मात्र मग अशी एक काही गोष्टी घडल्या की त्याच्यामध्ये मला असं वाटलं की दादांचे चित्रपट आणि माझं पुस्तक जे आहे ना ते त्यांना जिवंत ठेवेल. आता ना स्वयंघोषित लेखक खूप बनले आहेत आणि मग ते काय करतात की एखाद्याचं लेखकाचं काही पुस्तकामधून वगैरे असेल ना, ते असं संपूर्ण एखादा असं, जसं मी एक किस्सा सांगितला आता, तर तो असं सगळं घेतात आणि तो ना स्वतःच्या नावाने हे करतात. बरं आपल्याकडे व्हॉट्सअपचं असं आहे ना की मुळामध्ये आपल्याला इंडियन्सना कळलं नाहीये की मोबाईल आणि हे सगळं सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअप ह्याचा नक्की उपयोग काय. म्हणजे फोन करून खाना खाया क्या बाबू असं जे विचारणारे लोक आहेत ना, त्याच्यासाठी मोबाईल नाहीये. सिनेमामध्ये सुद्धा असं झालेलं आहे आणि प्रिंट मीडियामध्ये वगैरे या सगळ्यामध्ये असं झालेलं आहे ना. दुसऱ्याला काय आवडतं, दुसऱ्याला इन सेन्स समाजामध्ये प्रेक्षक असेल, तो वाचक असेल, तर त्यांना काय आवडतं ना ह्याच्यापेक्षा मला काय आवडतं ना ह्याच्याकडे लक्ष जास्त देतात. नाटक किंवा सिनेमा बघताना प्रेक्षक त्याच्यामध्ये समरस होतो. 2-2.5 तास तो संपूर्ण आपलं विसरतो, लाईफ कटकटी आयुष्यातल्या आणि सगळं, आणि ते त्याच्यामध्ये होतं, त्या कॅरेक्टरमध्ये तो इन्व्हॉल्व्ह होतो आणि ते कनेक्ट होणं ना ते गरजेचं आहे. आता ना लोक प्रेक्षक कनेक्ट नाही होत आणि ही सगळ्यात मोठी त्याच्यातली गॅप आहे.